कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काश्मीर समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेलेल्या पुण्याचे 24 वर्षीय सोमनाथ भोसले या तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। सोमनाथ आपल्या 26 मित्रमैत्रिणींसोबत हडपसर येथून सहलीसाठी आला होता। रविवारी दुपारी 3च्या सुमारास समुद्रात पोहताना तो अचानक लाटांच्या प्रवाहात खेचला गेला। घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस, लाईफगार्ड्स आणि सागर रक्षक दलाने युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली। मात्र पाण्याचा वाढता वेग आणि अंधारामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत होते। अखेर 24 तासांच्या अथक परिश्रमानंतर सोमनाथचा मृतदेह सोमवारी सायंकाळी समुद्रकिनारी आढळून आला। सोमनाथ हा मूळचा शिर्डी येथील असून तो पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होता। या घटनेमुळे त्याच्या कुटुंबासह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे। मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे आणि त्यांच्या पथकाने ही कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली। समुद्रकिनारी पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांनी समुद्राच्या पाण्याचा अंदाज घेऊनच खबरदारी बाळगण्याचे कळकळीचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे। दिनांक 18/1/2026 रोजी दुपारी 3 वाजल्या सुमारास इसम नामे सोमनाथ हरिचंद्र भोसले हे त्यांच्या मित्रांसोबत काशी बीचवरती आले होते। पाण्यामध्ये गेल्यानंतर ते पाण्यामध्ये बुडाले। त्यानंतर त्यांच्या मित्रांनी मुरुड पोलीस स्टेशन येथे बेपत्ता झाल्याबाबत तक्रार नोंदवली होती। त्या अनुषंगाने आम्ही काशी बीच व समुद्राच्या परिसरामध्ये शोध घेत होतो। शोध घेत असताना 19/1/2026 रोजी सायंकाळी 4 वाजल्या सुमारास इसम नामे सोमनाथ हरिचंद्र भोसले यांची बॉडी मिळाली। त्यांच्या नातेवाईकांना संपर्क केलेला आहे।